लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. इगतपुरीत महिंद्रा अँड महिंद्रा विरोधात आदिवासी सेनेचा मोर्चा. कंपनीकडून कामगारांना टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याचे आश्वासन. आंदोलनात मोठा प्रतिसाद. इगतपुरी येथे अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने 18 मार्च 2026 रोजी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी विरोधात लक्षवेधी मोर्चा व निदर्शने पार पडली. संस्थापक प्रमुख व राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आदिवासी, दलित, मागासवर्गीय व बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी जोरदार आवाज उठवण्यात आला. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, उद्योग मंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि इगतपुरी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कंपनीत स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देणे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीतील मनमानी थांबवणे आणि कामगारांवरील अन्याय रोखणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपासून व्यवस्थापन व ठेकेदारांच्या कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच अनेक वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी देणे, अन्यायकारक पद्धतीने कामगारांना कामावरून कमी करणाऱ्या ठेकेदारांची परवाने रद्द करणे या मागण्यांवर संघटनेने ठाम भूमिका घेतली. या आंदोलनानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना टप्प्याटप्प्याने कंपनीत समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून इगतपुरी परिसरात या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांच्यासह जनरल सेक्रेटरी जगन जोशी, मिलिंद जाधव, दशरथ वाडतेले, सोमनाथ आगविले, जनार्दन गतीर, बजरंग मसने, राजाराम ठाकरे, अनुसया आगविले, राणी मैसूर, श्रीधर गतीर, श्यामकुमार शाहीर, गोरख हळदे आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. आंदोलनाचे नियोजन सुनीता उघाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा, अखिल भारतीय आदिवासी सेनेचा आपला मोर्चा या ठिकाणी आपण पोलिसांच्या विनंती, प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी थांबत आहोत. परंतु आपलं शिष्टमंडळ जनरल मॅनेजरला भेटायला जात आहे. शिष्टमंडळात 2 कामगारांचे प्रतिनिधी राहतील, बाकीचे आदिवासी सेनेचे प्रमुख पदाधिकारी राहतील. असे 5 लोकांचं शिष्टमंडळ जनरल मॅनेजरना भेटायला जाणार आहे. ते प्रयत्न पोलीस प्रशासनाचे DYSP साहेब, खेडकर साहेब आणि या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आयराव मॅडम यांनी पूर्णपणे कालपासून प्रयत्न केलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत जनरल मॅनेजर यांची भेट झाली पाहिजे. ते म्हणे गेटवर, म्हटलं गेटवर काय, आम्ही काय फुटपाथला भेटतो का, आम्ही कंपनीतच भेटतो. आणि त्या पद्धतीने त्यांनी जनरल मॅनेजरशी भेटायची त्यांनी मान्यता दिलेली आहे. आमची चर्चा झाल्यानंतर जे काही घडेल, जो पण पुढचा निर्णय असेल, आमचं शिष्टमंडळ येत नाही वापस तोपर्यंत याच ठिकाणी सावली शांतपणे बसायचं, इथून कुठेही हलायचं नाही. आमचा निर्णय झाल्याशिवाय या गाड्या बाजूला काढा, तिथं सावलीमध्ये सगळे थांबा. आम्ही आल्यानंतर पुढचं निर्णय काय घडलं, काय नाही घडलं, काय चर्चा झाली, काय नाही झाली, ही सविस्तर माहिती तुम्हाला देऊ. पुढचं आंदोलन करायचं, कशा पद्धतीने करायचं, काय निर्णय घ्यायचं, ज्या पद्धतीने करू आणि ज्या पद्धतीनं आज आपल्यापेक्षा खेडकर साहेबांना तुम्ही कुणीतरी नातेवाईकात असं वाटायला लागलं. त्यामुळं त्यांची देखील प्रशासनाची आपल्या बाजूनी पूर्ण सकारात्मक भावना आहे. आपल्याला पुढचं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीची आजची सकारात्मक चर्चा करूया. काय घडतं तो निर्णय मी यानंतर सांगेल. एकदा माझ्याबरोबर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, अखिल भारतीय आदिवासी सेनेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी आणि सर्व कामगार बंधू, आज एक छोटाशी, ज्याला म्हणतो आपण सूर्याचं किरण उगवल्यानंतर आशेचा वाटतो, आपला सर्वांचा चेहरा उत्साही वाटतो. अशा प्रकारची आजची आंदोलनाची प्राथमिक बोलणी झालेली आहे. आपल्या कामगारांच्या बाबतीमध्ये कंपनीच्या मॅनेजमेंटची सकारात्मक बोलणं झालं. त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही एकमेकाला चांगल्या फायरिंग करून टाकल्या, काय आहे नाही ते शब्द होऊन गेले. एकच सांगितलं का जी घरी बसलेली मुलं आहेत सगळी कामावर या.
यातला आजच्या मोर्चाला या ठिकाणी जी मुलं आहेत या सगळ्यांची नावं आलेली आहेत ना? सगळ्यांची यादी फोन नंबर दिलेली आहेत ना? या ठिकाणातली आजच्या मोर्चाला सामील झालेला एकही कार्यकर्ता घरी राहता कामा नये अशा प्रकारची आम्ही त्यांना सूचना केलेली आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे की आपला कुठलाही बेकार बेरोजगार मुलगा घरी राहणार नाही असं त्यांनीही आश्वासन केलं. त्यानंतर आजच्या या आंदोलनामध्ये तुम्हाला ते त्यांचं काम करतात. पोलीस प्रशासन म्हटलं का पोलीस प्रशासनाचं काम करणार आहे, आपण आपलं काम करणार आहोत. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका मॅडम यांनी कामगारांच्या बाजूनी सुरुवातीपासून जी काही भूमिका आजपर्यंत ठेवली, त्यानंतर DYSP साहेब या ठिकाणी आले, त्यांनी कामगारांच्या बाबतीतच पॉझिटिव्ह विचार ठेवले आणि सगळ्यांना असं वाटलं की सगळे कामगार लागलेच पाहिजे. अशा आशयानं आजची चर्चा सकारात्मक घडवली. मी पहिल्यांदा पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी गोपनीय खात्याचे अधिकारी आहेत, मी त्यांनाही सूचित करतो की या अगोदर तुम्ही या मुलांच्या बाबतीमध्ये जे कागद काळे गोरे केले ते आज संपून टाका. पुन्हा कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारे कुठल्या कामगारांना त्रास तुम्ही देऊ नका, कंपनी देणार नाही आणि कुठल्या कामगारांना कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, त्यांचं करिअर खराब होणार नाही अशी काळजी घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी सकारात्मक सांगितलं का पोलीस प्रशासनाकडनंही आपल्याला कुठल्याही करिअरला धोका मिळेल असं काही घडणार नाही अशी त्यांनीही खात्री दिली. आता राहिला प्रश्न तुमचा आणि तुमचा म्हणजे कामगारांचा. तुमच्या कामगारांच्या हितासाठी ही 2-4 मुलं रात्रंदिवस बडबड फिरत होती. त्यांनी मला रात्री बेरात्री झोपेतून उठून जाग केलं. पण तुम्ही ऐन वेळचे पाहुणे उसनवारीचे कलाकार बनवू नका. तुम्ही जर खरोखर या संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला न्याय पाहिजे असेल, मतलबापुरता येऊ नका. जर तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत राहणार असाल, आम्ही शेवटच्या टोकापर्यंत तुमच्या बरोबर राहू. केवळ कामाच्या हितासाठी याल आणि आज गरज सरून वैद मरो, तर ही भूमिका कामगाराची नसली पाहिजे हे मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो. तर तरुण पिढीला इगो जास्त आहे, गर्वही जास्त आहे, फुगिरी जास्त आहे. ही मातीत बसायची लाज वाटते. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीत जर बसायची लाज वाटते तर मग आपण काय काम करणार आहात. आणि चळवळीमध्ये उन्हाळकी वाटेल त्या गोष्टी मी मॅनेजमेंटला सांगितलेलं आहे. कामगार काम करतोय पोरगा, त्याला कामावर घ्या. जर त्यांनी कामात बेशिस्त गैरवापर केला तर त्याला गेटच्या बाहेर काढा. आणि खरोखर तुम्हाला रोजीरोटी पाहिजे का उन्हाळकी करायला जायचं हे पहिलं ठरवा. आणि मग जर रोजीरोटी आपल्याला करायची, तुमच्यासाठी मी हात जोडले. हे तुमचे कामगारांचे प्रतिनिधी होते, विनंती केली त्यांना, त्यांनी ते मान्य केले. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की कुठल्याही पद्धतीचा उन्हाळी प्रकार त्या ठिकाणी होऊ देऊ नका. सर्वांनी आदिवासी सेनेचं सभासदत्व स्वीकारायचं आणि व्यवस्थित. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.